पुण्यातील विषारी गावठी दारू रॅकेट प्रकरणी बेकायदा विक्रीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत एकाच रात्रीत पुणे पिंपरी चिंचवड पोलीस दलातील 8 आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 अशा एकूण 21 अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांवरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यामुळे संतप्त झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील रखरखत्या उन्हात शेतात खाट टाकून आपले आमरण उपोषण सुरू केले। सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांसाठी अनिवार्य असलेली टीईटी उत्तीर्ण करण्यासाठी 31 ऑगस्ट 2028 पर्यंत 1 वर्षाची मुदतवाढ दिली असून परीक्षेतून कोणतीही सवलत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे। सोलापूर येथील सलगर वस्ती परिसरात जवळपास 50 ते 100 वर्षे जुन्या असलेल्या शेकडो झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी 2 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या ताज्या अंदाजानुसार 11 जून पर्यंत महाराष्ट्रातील किनारपट्टी आणि अंतर्गत भागात अत्यंत अल्प पाऊस पडण्याची शक्यता असल्याने राज्यात यंदा मान्सूनचे आगमन काहीसे उशिरा होण्याची चिन्हे आहेत। खरीप हंगामाच्या तोंडावर रायगड जिल्ह्यात बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्या आणि एजंट सक्रिय झाल्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी शेतकऱ्यांना खरेदी करताना सतर्क राहण्याचे आवाहन करत विशेष भरारी पथके तैनात केली आहेत। पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्क मधील एका सॉफ्टवेअर कंपनीने रातोरात आपले कार्यालय बंद करून गाशा गुंडाळल्यामुळे कंपनीत काम करणारे तब्बल 700 आयटी इंजिनियर्स रस्त्यावर आले असून त्यांचे वेतन आणि सुरक्षा ठेव अडकली आहे। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी चर्मकार समाजाने बौद्ध समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा ऐतिहासिक निर्णय आळंदी येथील राज्यव्यापी बैठकीत घेतला असून लवकरच मुंबईत व्यापक आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे। अधिक मासाचे औचित्य साधून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कराड आगाराने भाविकांच्या सोयीसाठी थेट गावागावांतून वातानुकूलित भक्ती एक्सप्रेस बसेस सोडण्याचे विशेष नियोजन केले असून ही सेवा 15 जून पर्यंत सुरू राहील। भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी पुण्याच्या विशेष न्यायालयात पीडितेच्या आई वडिलांसह 6 महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून सरकार पक्षातर्फे पुरावा नष्ट करण्याचे कलम वाढवण्याचा अर्ज करण्यात आला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।